मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केलंय। धनंजय देशमुख यांच्यासह देशमुख कुटुंबीय देखील उपोषणात सहभागी झाले होते। देशमुख कुटुंबियांच्या विनंतीनंतर जरांगेंनी थोडं पाणी घेतलंय। मनोज जरांगेंसोबत उपोषणात सहभागी असलेल्या आणखी एका उपोषणकर्त्याची तब्येत खालावली आहे। या उपोषणकर्त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं। आतापर्यंत जरांगेंसह 95 उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली आहे। सोलापूर जिल्ह्यात जीबीएस आजाराचे एकूण 5 रुग्ण आढळलेत। 5 रुग्णांपैकी एकाचा मृत्यू झालाय। त्यामुळे या आजाराबाबत जिल्ह्यात होम टू होम सर्व्हेला सुरुवात करत जनजागृती करणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे। मृत्यू झालाय। गिया बार्रे आजाराच्या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिका अलर्ट मोडवर आली आहे। लक्षणं आढळल्यास अंगावर काढू नका असं आवाहन महानगरपालिकेनं केलंय। जीबीएस हा आजार संसर्गजन्य नसल्यामुळे शहरातल्या नागरिकांनी घाबरून जाऊ नये, मात्र सतर्क राहण्याच्या सूचना महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी केल्या। कोल्हापुरात गिया बार्रे सिंड्रोम या आजाराचे 2 रुग्ण आढळले। त्यामुळे कोल्हापूरकरांची चिंता वाढली आहे। सीपीआर रुग्णालयात दोन्ही रुग्ण दाखल झालेत। कोल्हापुरातील कोगनुळी इथले 60 वर्षांचे वृद्ध आणि हुपरीतल्या 6 वर्षाच्या बाळाला गिया बार्रेची लागण झाली आहे। जीबीएस रुग्णांवरील उपचारासाठी शासकीय रुग्णालयामध्ये विशेष व्यवस्था करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्यात। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत फडणवीसांनी जीबीएस बाबत आढावा घेतला। यावेळी त्यांनी उपाययोजनांसंदर्भात आरोग्य विभागाला सूचना दिल्या। गिया बार्रे हा नवीन आजार नसून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनी केलंय। दूषित पाण्यामुळे हा आजार वाढलेला आहे, त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहनही आंबेडकरांनी केलंय। पेण तालुक्यातील वडखळ इथल्या अंगणवाडीत लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या पाकिटात चक्क मेलेला उंदीर सापडलाय। या घटनेमुळे बालकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला। दरम्यान या प्रकरणाची दखल घेण्यात आली असून बालकांना होणारा पुरवठा थांबवण्याचे आदेश देण्यात आले। एसटी दर भाडेवाढी विरोधात जळगावात शिवसेना ठाकरे पक्ष आक्रमक झालाय। मध्यवर्ती बस स्थानकात शिवसैनिकांनी चक्का जाम आंदोलन केलंय। दरम्यान आंदोलकांनी बस रोखून धरल्यानं बस स्थानकात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। एसटी भाडेवाढी विरोधात भिवंडीतही शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली आहेत। शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग नोंदवलाय। यावेळी एसटी भाडेवाढ रद्द करण्याबाबत बस आगार प्रमुखांना निवेदनही दिलंय। भाडेवाढी विरोधात यवतमाळच्या दारव्ह्यातही शिवसेना ठाकरे पक्षाकडनं चक्का जाम आंदोलन करण्यात आलं। बसस्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन करत काही आंदोलनकर्त्यांनी एसटीवर चढत घोषणाबाजी केली आहे। एसटी दरवाढी विरोधात शिवसेना ठाकरे पक्ष आक्रमक झालाय। भाडेवाढीच्या निषेधार्थ अकोला शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाच्या गेटवर चक्का जाम आंदोलन करण्यात आलं। भाडेवाढीचा निर्णय तातडीनं रद्द करण्यात यावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। परिवहन महामंडळानं केलेली 15% भाडेवाढ विरोधात नाशिकच्या ठक्कर बाजारात शिवसेना ठाकरे पक्षानं आंदोलन केलं। शासनाच्या दरवाढीच्या निर्णयाची नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे, तर दरवाढ तत्काळ रद्द करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। कोल्हापुरात शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं मध्यवर्ती बसस्थानक इथं एसटी भाडेवाढी विरोधात चक्का जाम आंदोलन करण्यात आलं। शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला। जवळपास 10 ते 15 मिनिटं रस्ता रोखून धरला। पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतलं। एसटीच्या दरवाढी विरोधात सिंधुदुर्गातल्या कुडाळमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाकडनं आंदोलन करण्यात आलं। यावेळी माजी आमदार वैभव नाईक आणि जिल्हा प्रमुख संजय पडते उपस्थित होते। सरकारनं भाडेवाढ कमी न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला। एसटी भाडेवाढ विरोधात सांगलीत शिवसेना ठाकरे पक्षाकडनं निषेध करण्यात आला। दरम्यान जिल्हा उपप्रमुख शंभूराज काटकर यांच्या नेतृत्वाखाली बसस्थानकासमोर आंदोलन केलं। भाडेवाढ करून सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय करण्याची भूमिका सरकारनं केल्याचा आरोप त्यांनी केलाय। तातडीनं भाडेवाढ रद्द करावी अशी मागणी केली आहे।
आमदार सुरेश धस यांनी बीडमधील पोलीस अधिकारी भास्कर केंद्रेंवर गंभीर आरोप केलेत. भास्कर केंद्रेंचा बीडमध्ये राखेचा व्यवसाय आहे असा आरोप केलाय. सोबतच त्यांचे 15 जेसीबी आणि 100 डंपर आहेत असा दावा केला. तर भास्कर केंद्रे यांची मटका व्यावसायिकाशी पार्टनरशिप आहे असा आरोपही त्यांनी केलाय. बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराडच्या मुजोरीची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. वाल्मिकनं एक प्रकरण दाबण्यासाठी सायबर पोलिसांवर दबाव टाकला. या ऑडिओ क्लिपची झी 24 तास पुष्टी करत नाही. बीडचे पालकमंत्री झाल्यानंतर गुरुवारी अजित पवार बीडमध्ये जाणार आहेत. अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक होणार आहे. 30 जानेवारीला बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार आहे. पुण्यात शिवसेना ठाकरे पक्षाला मोठी गळती लागली आहे. संजय राऊतांच्या दौऱ्यानंतर शिवसेना ठाकरे पक्षाचे शाखा प्रमुख, पदाधिकारी आणि विभाग प्रमुख आज शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. शहर प्रमुख नाना भानगिरे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईतल्या बाळासाहेब भवन इथं हा पक्षप्रवेश होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांबाबत सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. जेडपी आणि पालिका निवडणुकीबाबत 25 फेब्रुवारीला पुढची सुनावणी होणार आहे. पुढील सुनावणीमध्ये राज्यातील नगरपालिकांमध्ये ओबीसी आरक्षण द्यायचं की नाही याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. मंत्री जयकुमार गोरे आणि राज्यमंत्री योगेश कदमांच्या उपस्थितीत नाशिकच्या विभागीय आयुक्तालयात बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामविकास आणि पंचायत राज योजनांचा आढावा घेण्यात आला. उत्तर महाराष्ट्रातील 5ही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. भिवंडीतील आगरी महोत्सवाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उपस्थिती लावली आहे. यावेळी कोळी बांधवांनी पारंपरिक पद्धतीनं शिंदेंचं स्वागत केलं. तर विविध क्षेत्रात गौरवास्पद कामगिरी करणाऱ्या कोळी बांधवांचा एकनाथ शिंदेंच्या हस्ते सन्मान करण्यात आला. नाफेडच्या वतीनं लातूर शहरातील गुळ मार्केट परिसरातील खरेदी केंद्रांवर सुरू असलेली सोयाबीनची खरेदी अचानक बंद करण्यात आली. त्यामुळे सोयाबीन विक्रीसाठी आलेले नोंदणीकृत शेतकरी आक्रमक झाले. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठत 2 तास ठिय्या आंदोलन केलं होतं. देशातील साखर उत्पादनामध्ये यंदा घट होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी 319 लाख टन साखरेचं उत्पादन झालं होतं. यंदा देशभरात साखरेचं उत्पादन 270 लाख टन होईल असा अंदाज राष्ट्रीय साखर कारखाने महासंघानं वर्तवलाय. तर ऊस कमी असल्याने यंदा राज्यातला गाळप हंगामही मार्चपर्यंत संपेल अशी शक्यता महासंघानं वर्तवली आहे. नवी मुंबईतल्या एपीएमसी फळ बाजारात यंदाच्या हंगामातील पहिली हापूस आंब्याची पेटी दाखल झाली आहे. कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्याकडनं 24 हापूस आंब्याच्या पेट्या नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारात दाखल झाल्यात. एपीएमसी बाजारात हापूस आंब्याची विधिवत पूजा करण्यात आली. नांदेडमध्ये शक्तीपीठ महामार्गासंदर्भातल्या बैठकीला शेतकऱ्यांनी विरोध केलाय. बैठक सुरू असताना संतप्त शेतकऱ्यांनी आम्हाला महामार्ग नको म्हणून अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. तर महामार्गाच्या विरोधात घोषणाबाजी केल्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण झाल्यामुळे बैठक रद्द करण्यात आली. चंद्रपुरात दिंडोरा सिंचन प्रकल्पग्रस्तांनी नदीपात्रात चूल पेटून ठिय्या आंदोलन केलं. शासनानं या शेतकऱ्यांसाठी 240 कोटींचा प्रस्ताव मंजूर करावा अशी मागणी शेतकरी करतायत. गेल्या 5 दिवसांपासून हे शेतकरी नदीपात्रामध्ये उपोषण करतायत. पुण्याचे माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडनं चौकशी करण्यात आली आहे. एसीबीकडनं गुप्ता यांच्या संपत्तीची गुप्त चौकशी पूर्ण झाली. तर चौकशीनंतर एसीबीनं महासंचालकांकडे उघड चौकशीची परवानगी मागितली आहे. जळगावच्या रावेर तालुक्यातल्या तांदलवाडी गावाजवळ अवैधरित्या सागवान लाकडाची तस्करी करणाऱ्या वाहनाला ताब्यात घेण्यात आलं. या वाहनातून तब्बल 50,000 रुपयांचं सागवान लाकूड जप्त करण्यात आलं. तर 4 लाखांचा ऐवज जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी वाहन चालकाला वन विभागानं ताब्यात घेतलंय. माणगाव नगरपंचायतीनं धडक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. मुंबई गोवा महामार्गालगत असलेल्या अनधिकृत टपऱ्या आणि वाढीव बांधकामं नगरपंचायतीकडनं जेसीबीच्या सहाय्यानं हटवण्यात आली आहेत. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. पुढील काही दिवस ही कारवाई अशीच सुरू राहणार आहे. श्रीरामपुरात अतिक्रमणाविरोधात नगरपालिकेनं कारवाईची मोहीम सुरू केली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील बेलापूर रोड
नेवासा संगमनेर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली। नगरपालिकेनं 7 दिवसांपूर्वी धारकांना नोटिसा बजावल्या होत्या, मात्र धारकांनी बांधकाम न काढल्यानं जेसीबीच्या सहाय्यानं अतिक्रमण जमीनदोस्त केलंय। सांगलीच्या विटामध्ये कोट्यवधी रुपयांचा एमडी ड्रग्ज साठा जप्त केला। एमआयडीसीतील एका कारखान्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं छापा टाकून हा साठा पकडलाय। एमडी ड्रग्ज बाबत गेल्या वर्षभरातली ही तिसरी मोठी कारवाई आहे। कुपवाड आणि कवठे महाकाळमधनं याआधी 550 कोटींचा ड्रग्ज साठा जप्त केला होता।